अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात वलगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत सरपंचासह 7 जणांना अटक केली आहे। या कारवाईनंतर वलगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या दरम्यान वलगाव बस स्थानकासमोर घडली आहे। या हल्ल्यात 2 युवकांचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे 7 जणांना अटक केली आहे। FIR आणि पोलीस सूत्रांनुसार आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेशी संबंधित वलगावचे सरपंच सुधीर उगले तसेच चंदू उगले यांच्यावर मुख्य 5 आरोपींना अभय दिल्याचा आरोप आहे। या आरोपांची चौकशी सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेत त्यांची सत्यता निश्चित होईल। या प्रकरणात पोलिसांनी विकी उर्फ गोलू विकास उगले, मिलन गोपाळराव तायडे, अजित दिलीपराव नागदिवे, अनिकेत विलास मेश्राम, सुमित सुधाकर सुरजुसे, चंदू उगले आणि सरपंच सुधीर उगले यांना अटक केली आहे। सध्या वलगाव पोलिसांकडून या दुहेरी हत्याकांडाचा सर्व बाजूने तपास सुरू आहे। घटनेमागील नेमकं कारण, कट आणि इतर संबंधित बाबींचा शोध घेतला जातोय। दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।